2 दिवसापूर्वी शहरात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी खोदलेल्या रस्त्यामुळे खड्ड्यात साचलेल्या या पावसाच्या पाण्यात अनेक अपघात झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. तर बहुतांशी भागात चारचाकी वाहने पाण्यात अडकून पडली. महापालिका प्रशासनाला याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके ॲक्शन मोडवर आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असली तरीही या विकासकामांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातच अनेक अपघात घडल्याने अखेर महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी संबंधित ठेकेदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौरांनी सक्त ताकीद दिली असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असेल अशा कडक शब्दात कानउघडणी केली आहे. महापौर आडके यांच्या बैठकीला उपमहापौर विलास शिंदे, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली नाशिक शहरामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नागरिकांनी अतिशय संयमी भूमिका आतापर्यंत बजावली, पण नाशिककर हे एका लिमिटपर्यंत संयमी असू शकता. नाशिककरांची लोकप्रतिनिधी आणि प्रथम नागरिक म्हणून आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांची सेफ्टी हे अतिशय महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं आहे आणि जिथे जिथे कॉन्ट्रॅक्टर्सचं काही काम लांबणीवरती आहे, तिथे तिथे आम्ही अतिशय सक्त सूचना अशा सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला दिलेल्या आहे की कोणत्याही परिस्थितीत बॅरिगेशन आणि नागरिकांची सेफ्टी याला प्राधान्य दिलंच पाहिजे. सगळ्यांना टाईमलाईन आहेत. नागरिकांची मानसिकता अशी होते की अजून पावसाळा सुरू झालेला आहे तरी कामं पूर्ण नाही होत आहे. तर मी त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला की आपल्या जो कामाचा कालावधी आहे तो खरं तर बोर्डद्वारे तिथे लावला गेला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा एक नंबर दिला पाहिजे, साईट इंजिनियर जो पण कोणी असेल त्याचा, अधिकाऱ्याचा नंबर आणि त्याचा कालावधी. ह्या सूचना का गरजेच्या आहेत? कारण नागरिकांना माहीत पाहिजे हे काम किती दिवस चालणार आहे. आम्ही सातत्याने लोकप्रतिनिधी जे आहे ते सूचना देतो आहे आणि त्याचा अवलंब या कॉन्ट्रॅक्टर्सनी प्रशासनाने केला पाहिजे अशी माफक आमची एक भूमिका राहिलेली आहे. आणि त्याकडे जर दुर्लक्ष झालं तर आता त्यांची खैर नाही असं त्यांना सांगण्यासाठी खरं तर ही बैठक बोलवली होती.